आज या ठिकाणी मी आदरणीय नंदकिशोरजी काका यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे। आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विकासाच्या कामाला मी प्रभावित होऊन हा माझा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी अक्षय भैया यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आणि मी अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि चळवळीमध्ये काम करतो। त्या अनुषंगाने अक्षय भैयानी माझ्या बाबतीत या ठिकाणी कौतुकास्पद उद्गार काढलेले आहेत। माझ्यासोबत माझे स्नेही मित्र महेश वेडे जे सामाजिक जिल्हा न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत, माझे स्नेही मित्र मुन्ना प्रभाकर पद्माकर वेडे हेही या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। सोबतच दीपक गुंजाळ आहेत, बापू गोमसाळे आहेत, सचिन गालफाडे आहेत आणि तौसिफ भैया सिद्दीकी हेही माझ्यासोबत या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। एखाद्या पक्षामध्ये प्रवेश घेत असताना आणि एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या नेतृत्वाला सोडत असताना एक मनाची घालमेल असते की आपण जो निर्णय घेतोय तो योग्य घेतोय का चुकीचा घेतोय। अशा परिस्थितीमध्ये मानसिक दडपणाखाली एखादा निर्णय घेत असताना त्या दडपणाला बाजूला करणंही वेळेप्रसंगी गरजेचं असतं, कारण गावचा विकास हा महत्त्वाचा असतो आणि आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचा घटक असल्यामुळं त्या समाजाचं आपलं काही देणं आहे। या भूमिकेतून ज्या वेळेला आपण सामाजिक विचार करतो त्यावेळेला अंबाजोगाई शहरामध्ये रमाई आवास योजना ही गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली होती। दुर्दैव आहे की माझी पत्नी काउन्सिलमध्ये असताना सुद्धा आम्ही माझ्या समाजाला मी न्याय देऊ शकलो नाही आणि एकही घरकुल रमाई आवास योजनेतून भोगवट्यात देऊ शकलो नाही, याची खंत मला सतत जाणवत होती आणि जाणवते आहे। मात्र गेल्या वर्षीपासून आमदार नमिताताई मुंदडा यांनी या गोरगरिबांचा विचार करून रमाई आवास योजना शहरामध्ये भोगवट्यात जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा आणली आणि आज अनेक माझ्या समाज बांधवांचे घरकुलांची स्वप्न पूर्ण झाले। आज त्यांचे जे पत्राचे छत होते, जे पावसाळ्यामध्ये गळत होते, उन्हाळ्यामध्ये तळपत होते, अशा घरकुलांना, अशा घरात राहणाऱ्या लोकांना घरकुलाच्या माध्यमातून चांगली सावली मिळालेली आहे। सरकारची योजना आहे आणि ही योजना आणली, यामुळेही मी प्रभावित झालेलो आहे। गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी आमदार ताईचं काम पाहून मी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती की आमदार नमिताताई या लक्ष्मीच्या पावलानं अंबाजोगाई शहराला आमदार म्हणून लागलेले आहे। 3 वर्ष झाली या गोष्टीला आणि मी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की नेतृत्व बदलत असताना आता काही गोष्टी माझ्यावरती टीका जरी झाल्या तरी मला या प्रसंगी चांगलं काम करतोय ही माझी मी ठरवतोय आणि या टीकेला सुद्धा मी सामोरे जाण्यास तयार आहे। जे काही इथून पुढे मला काकाजी नक्कीच सोबत घेतील। आमचे मित्र संजय गंभीरे आहेत, हेही सामाजिक जाणीवेतून काम करतात। अमोलजी पवार आहेत, या सर्व सहकाऱ्यांसोबत सारंगजी पुजारी आहेत, मी या सर्व सहकार्यासोबत एक कुटुंब म्हणून आपल्या सोबत काम करणार आहे। ताई आणि भैया आपण माझ्या सर्व मित्र कंपनीला सोबत घेऊन आम्हाला भविष्यामध्ये कुठलीही उणीव राहणार नाही किंवा मनामध्ये खंत निर्माण होणार नाही, एवढी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो।